भूत प्रेतापासून मुक्ती योग सामर्थ्याने, कारण शरीर चार्ज करून भूतांना पिटाळून लावा. परम शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बापूजी म्हणतात की परम शांती, आज मी हे सांगणार आहे की योग बलाने भूत प्रेतांना कसे पळवून लावू शकतो. आजकाल दुनियेमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की सर्व धर्मांमध्ये सूक्ष्म जगतमध्ये खूप खूप भूत प्रेत आत्म्यांची संख्या वाढलेली आहे. धर्तीवर जे अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदायाचे जे आत्मे आहेत, जे मृत्यू पावतात, तर अंतमती सोगती नुसार वासना तर राहतेच. त्या वासनेला पूर्ण करण्यासाठी त्या आत्म्याची अधोगती होते. त्या आत्म्यामध्ये वासना शिल्लक राहिलेली असते. म्हणूनच अंतमती सोगती से वासना घेऊन मरतात. ती वासना पूर्ण करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कमजोर आत्म्यामध्ये प्रवेश करतात. जास्त करून ज्याचा आभा काळ्या रंगाचा असतो त्यांच्यामध्ये प्रवेश करतात. कोणताही आत्मा पॉवरफुल असला तरी त्याच्या आत्म्यावर अनेक आवरण असतात. कारण आत्म्यावर स्थूल शरीर, कारण शरीर, महाकारण शरीराची आवरणं असतात. म्हणूनच आत्म्यातील शक्ती दबून गेलेली आहे. आत्म्यातील शक्ती इतकी दबून गेलेली आहे की तिला जागृतच करत नाहीत. म्हणून मन अपवित्र झाले. मन, बुद्धी, संस्कार खराब झाले. अनेक जन्मापासून आत्मा जन्म मरणाच्या फेऱ्यात येऊन कर्मबंधनात अडकला जातो. जेव्हा आत्मा कर्मबंधनात येतो तेव्हा हळूहळू मरताना जे कर्मबंधनात असतात तेच भूत प्रेत बनतात. त्या कारणाने भूत प्रेत माणसाच्या समोर येत जात असतात व त्याला परेशान करत असतात. पण जेव्हा मनुष्य आत्म्याला ज्ञान होईल, परम ज्ञान होईल की माझ्या आत्म्यात जी शक्ती, आत्म्याची शक्तीला जागृत करायचे, आत्म्याच्या परमात्म्याशी कनेक्शन होईल, तर आत्म्याची पावर एकदम जागृत होईल. तेव्हा आत्म्याची पावर जागृत होईल तेव्हा त्याचे सूक्ष्म शरीर व कारण शरीर चार्ज होत जाते व सूक्ष्म शरीरात म्हणजे औरामध्ये इतकी पावर येते की त्याचा औरा एकदम पांढरा शुभ्र दिसतो. म्हणून सूक्ष्म शरीरधारी जे भूत प्रेत आत्मे आहेत ते आभाला बघून त्यात प्रवेश करत नाही आणि आभापासून दूर राहतील, म्हणजे पळून जातील. अगर घुसलेला आत्मा असेल तर त्याला खूप पुरुषार्थ करावा लागेल. ते बेहदचे परमज्ञान ऐकेल व बेहदचे परमज्ञान ऐकून आपल्या स्वतःला बेहदचा आत्मा समजेल. बेहदचे परमज्ञान ऐकत ऐकत बेहदच्या परमपित्यासोबत कनेक्ट होईल. बेहदचे परमपिता म्हणजे ऑलमायटी अथॉरिटी. त्याला ज्ञानाने जाणून घेईल. ज्ञानी तू आत्मा बनेल. बेहदचे परमज्ञान, कारण की ज्ञान मार्ग व भक्ती मार्गात जमीन आसमानचा फरक आहे. जर तुम्ही बेहदच्या परमपित्याला ज्ञानाने जाणून त्यांच्याशी योग लावणार, योग म्हणजे कनेक्शन, बेहदच्या परमपित्याला उंच ते उंच परमधामात, बेहदच्या अविनाशी परमधामात स्मरण करणार व तुमच्या आत्म्यात उतरवणार, तर ती बेहदच्या कलेची पावर येईल व तुम्हाला ती बेहदच्या कलेची पावर इतकी मिळेल की तुमचे सूक्ष्म शरीर, कारण शरीर चार्ज होऊन जाईल. असे सूक्ष्म शरीर म्हणजे आभामध्ये खूप पावर असेल, खूप म्हणजे खूपच पावर असेल. कोणतेही भूत प्रेत बनणारे आत्मे किडे मकोड्यांसारखे असतात. त्यांच्यामध्ये अजिबात पावर नसते. ते अतिशय कमजोर आत्मे असतात. ते कोणामध्येही प्रवेश करण्याची हिंमत करणार नाहीत. जे बेहदचे योगी आत्मे आहेत, जे योगी असून त्यांच्या आत्म्याचे परमात्म्याशी कनेक्शन आहे, जे बेहदचे ज्ञानी व बेहदचे योगी आहेत, त्यांचा आभा इतका शक्तिशाली असतो की असे किडे मकोडे सारखे भूत प्रेत आत्मे जर त्यांच्या आभामध्ये आले तर ते मुक्त होऊन जातील. त्यांचे आत्मेच मुक्त होऊन जातील. जे बेहदचे आत्मे परम 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 महाशांतीचे व्हायब्रेशन वायुमंडळात पसरवितात, त्यांच्या चहूबाजूला सूक्ष्म जगतमधील आत्मे असतील तर ते सुद्धा परम शांतीचा अनुभव करतील व त्यानंतर दूर निघून जातील. किंवा परम शांतीचा अनुभव केल्यानंतर ते खूप शांत होतील.
घरामध्ये परम शांतीचे व्हायब्रेशन निर्माण झाल्याने जर घरामध्ये सूक्ष्म जगतमधील निगेटिव्ह आत्मे असतील तर ते भूत प्रेत आत्मे सुद्धा शांत होतील. हळूहळू परम शांतीचे व्हायब्रेशन त्यांना शांत करतील. हे आत्मे नेहमी शांतीसाठी तडफडत असतात. खरी मुक्ती तर भूत प्रेतांनाच हवी आहे, कारण ते वासनेला खूप कंटाळलेले गेलेले आहेत. भक्ती मार्गावरील लोक काय म्हणतात? विषय विकार मिटाओ देवा, पाप हरो देवा, हे गीत गातात ना. परंतु देवता असो की मनुष्य असो, मग ते स्वर्गात राहणारे देवता असो की इंद्र देवता असो, ते सर्व भोगी आहेत. कोणी इंद्र योगी नाही. इंद्राला तर ब्रह्मज्ञान नाही, तर तो कसा योगी बनणार, ब्रह्म ऋषी बनणार? तो इंद्र सुद्धा मग देवता असो की मनुष्य असो, सगळे भोगी आहेत. म्हणून सर्वजण भोग विलासात मस्त आहेत. कोणी तुमचे स्मरण करू शकणार नाही. तुम्ही त्यांच्यासाठी यज्ञ करा, ते यज्ञातील हविष घेतील, तर देवता तुम्हाला मदत करतील. परंतु आजकाल तर 33 कोटी देवी देवता सुद्धा मनुष्य बनलेले आहेत आणि इतर देवता सुद्धा मनुष्य बनलेले आहेत. ते सर्व कर्मबंधनात आलेले आहेत. तुम्हाला हेल्पलाईन देणारे कोणीही नाही. फक्त एक बेहदचे परमपिता आहेत. बेहदचे परम ज्ञान घ्या, परम ज्ञान ऐका. आमचे दुसरे एक चॅनल आहे, त्यात बेहदच्या ज्ञानाचा 10 दिवसाचा कोर्स आहे. रोज 1 तास ज्ञान ऐकले तरी 10 दिवसात तुम्हाला बेहदचे ज्ञान प्राप्त होईल. बेहदच्या परमपित्याचे स्मरण करा, त्याच्याशी कनेक्शन म्हणजे योग लावा. स्मरण करत करत परमपित्याकडून तुम्हाला पॉवर मिळेल व त्यामुळे तुमचे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर सर्व शुद्ध होतील. मनाचे सुद्धा परिवर्तन होईल. मन पवित्र होईल. तुम्ही स्वयं वासनामुक्त होणार, योगी बनाल. भोगीमधून योगी बनाल. हळूहळू स्वपरिवर्तन होईल व सूक्ष्म जगतमधील भूत प्रेत आत्म्यांचे सुद्धा कल्याण होईल. म्हणून तुम्ही योगी बना. ज्ञान योगी म्हणजे बेहदचे योगी होय. बेहदचे ज्ञान योगी बनल्याने सूक्ष्म जगतमधील भूत प्रेत आत्म्यांचे परम शांतीच्या व्हायब्रेशनने कल्याण होईल व परम शांतीचे वायुमंडळ तयार होईल. आत्मस्वरूपात स्थित होऊन परम शांतीचे व्हायब्रेशन वायुमंडळामध्ये पसरविले तर कित्येक दूरवर तुमची कोणी आठवण करत असेल तर तुमचे जे भूत प्रेत नकारात्मक आत्मे दूर बसलेले आहेत ते तुमची आठवण करत आहेत. तुमचे त्यांच्याशी कनेक्शन आहे व काही कर्मबंधन आहे. तर हळूहळू कारण शरीर चार्ज होत जाईल. कारण शरीर चार्ज झाल्याने सूक्ष्म शरीर पण चार्ज होईल. हळूहळू तुमची कर्मातीत अवस्था होईल. कर्मबंधनातून मुक्ती होईल. जशी कर्मबंधनातून मुक्ती होत जाईल तर विकर्म विनाश होऊन कोणतेच कर्म शिल्लक राहणार नाही. श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की तू आत्मस्वरूपात स्थित होऊन मज परमात्म्याचे स्मरण कर, तर मी तुझे सर्व विकर्म विनाश करून तुला सर्वोच्च परमधामाला घेऊन जाईल. तर अविनाशी परमधाम म्हणजे अविनाशी अमर लोक, जो सदा अमर असतो. अमर लोकात आत्मे जातात. अविनाशी अमर लोक नेहमीच असतो, त्याचा कधीही विनाश होत नाही. अशा अमर लोकात आत्मे गेल्याने ते अमर बनतात व स्वतःचे तसेच दुसऱ्यांचे पण कल्याण करतात. घर गृहस्थ मध्ये राहून ही त्यांची मन अतिशय पवित्र झालेले असते. म्हणूनच म्हटलेले आहे की गृहस्थ आश्रम हा सर्वात मोठा आश्रम आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सुद्धा म्हटले आहे की हा गृहस्थ आश्रम सर्वात मोठा आश्रम आहे. तर गृहस्थ आश्रमात गृहस्थ मध्ये राहून कर्मयोगी बनून, कर्मयोगी म्हणजे कर्म करत करत परमात्म्याचे स्मरण करत करत कर्म करत राहणे, तर तो कर्म योगी जीवन व्यतीत करत असतो व हळूहळू दुसऱ्यांना ज्ञान देऊन शेवटी त्यांचे सुद्धा कल्याण करत असतो. ज्ञानदान महादान. आता पण जे ज्ञानदान महादान दुनियेत ज्ञान जात आहे, बेहदचे परमज्ञान यूट्यूब व जाहिरातीच्या माध्यमाद्वारे दुनियेत चहूबाजूंना मोठ्या प्रमाणावर जात आहे. ज्ञानदान महादान करण्यासाठी जी मुले बेहदचे विश्व कल्याणकारी व विश्व सेवादारी बनतात
तर त्यांचे सुद्धा बेहदचे अविनाशी भाग्य बनत असते. सर्वात महत्वाचे म्हणजे ते ज्ञान त्यांच्याकडे येत असते. भूत प्रेत काढून टाकण्यासाठी योग सामर्थ्याने विकर्म विनाश कसे करणार, भूत प्रेत कसे काढणार, भूत प्रेतांना मुक्ती जीवन मुक्ती कशी देणार, हे सर्व ज्ञान बेहदच्या परम ज्ञानात येते. बेहदच्या परम ज्ञानाचा 10 दिवसाचा कोर्स केल्याने हे पूर्ण ज्ञान समजेल. त्यानंतर जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे दुःख शिल्लक राहणार नाही. हा संसार तर दुःखाचा सागर आहे. हा मृत्यूलोक आहे. हा अमरलोक तर नाही. या मृत्यूलोकातच राहून आत्मस्वरूपात स्थित होऊन पावर घेऊन आपण विकर्म विनाश करू शकतो, दुसऱ्यांना सुद्धा मदत करू शकतो. तेव्हा आपण येथेच मुक्तीचा अनुभव करू शकतो. मायेतून मुक्तता व आत्मस्वरूपात स्थित होऊन परमात्म्याशी योग कनेक्शन, येथे राहून जीवन मुक्ती स्वरूपाचा अनुभव करू शकतात. अखेरीस जेव्हा भावातीत गुणातीत कर्मातीत अशी त्रिगुणातीत अवस्था होईल तर सर्वोच्च परमधाम मध्ये जाणार म्हणजे जाणारच. बेहदच्या कलेच्या परमधामामध्ये जाणार. जेव्हा ज्ञान प्राप्त होईल तर योग लागेल व योग संकल्पाद्वारे सेवा होईल. ज्ञान योग सेवा होईल तर जीवनात तुम्ही धारणा मूर्त बनाल. जेव्हा तुम्ही धारणा मूर्त बनणार तर सूक्ष्म जगत मधील सर्व आत्म्यांचे कल्याण होईल. संकल्प मात्राने सुद्धा खूप शक्ती येईल. जो तुम्ही संकल्प करणार त्या संकल्पात खूप शक्ती येईल. जेव्हा संकल्पामध्ये शक्ती येईल तेव्हा विश्व कल्याणासाठी संकल्प करणार. परम शांतीचे व्हायब्रेशन टाकणार. परम शांतीच्या व्हायब्रेशन मध्ये संकल्प शक्ती खूप काम करते. चहूबाजूंना परम शांती होईल. जीवनात हे ज्ञान आल्याने तुम्ही योगी बनता. योग सामर्थ्याने स्वतःच विकर्म विनाश करून स्वतःचे व इतरांचे सुद्धा कल्याण करू शकता. पुन्हा पुन्हा स्मरण करायचे आहे की मी मायाजीत आहे, मायाजीत होत आहे. जो मायाजी होत असतो तोच जगतजीत होऊ शकतो. स्थूल मथून सूक्ष्म व सूक्ष्म मथून परमधाम मध्ये जाऊ शकतो. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर, परम महाकारण शरीर, अंतमध्ये आत्मा निराकार बनतो व परमधाम मध्ये निराकारी आत्मात जाऊ शकतो. कारण जेव्हा आत्मा निराकारी बनतो तेव्हा तो एकदम परमधाम मध्ये जाऊ शकतो. कारण तो कर्मातीत अवस्थेच्या पलीकडे जात असतो. तेव्हा तो परमधामात जाऊ शकतो. सर्वोच्च परमधाम मध्ये अमर लोकात जाण्यासाठी अविनाशी अमर लोकांचे ज्ञान पाहिजे. जेव्हा अविनाशी अमर लोकांचे ज्ञान प्राप्त होते तेव्हा आत्मा हळूहळू भौतिक ज्ञानातून बेहदच्या ज्ञानातच नेहमी मग्न होतो. कारण बेहदचे ज्ञानच हृदयच्या ज्ञानाला दूर करू शकते. बेहदचे पिता म्हणजे सर्वोच्च परमात्म्याकडून वारसा घेतात. बेहदच्या विश्वाचे स्वामी बनतात व वरती जातात. तेथे प्रचंड शक्ती असते. तर बेहदच्या कलेच्या परमधामामध्ये जाऊन अशी अनुभूती करतील की ते बेहदच्या विश्वाचे स्वामी बनले आहेत. ज्ञान योग सेवा धारणा यासाठी आताच वेळ आहे. साऱ्या भूत प्रेतांना सुद्धा काढून टाका. स्वतः पण निरोगी राहा. येथे तर राजा ऋषी ब्रह्म ऋषी नाही तर बेहदचे ब्रह्म ऋषी बनवण्याचे ज्ञान आहे. बेहदचे ब्रह्म ऋषी बना. ब्रह्म ऋषी म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणजे एका ब्रह्मांडाचे ज्ञान नाही. महाब्रह्मांड म्हणजे महाब्रह्म ऋषी नाही. महाब्रह्म ऋषींच्या सुद्धा पलीकडे बेहदचे परम ब्रह्म ऋषी बना. पुढे तर ब्रह्मज्ञानाच्याही पुढे निघून जाणार. पहिले ऋषी ब्रह्म ऋषी बनत होते तर ब्रह्म ऋषी महाब्रह्म ऋषी परम महाब्रह्म ऋषी बेहद के परम महाब्रह्म ऋषी बना. सारे काही बेहदच्या विश्वाचा आदी मध्य अंत चे ज्ञान समजेल आणि सारे काही ज्ञानी योगी बनून जाणार व सर्व काही बेहदच्या परमधामाचा अनुभव येथेच करणार. स्वतःच्या घराला सुद्धा परमधाम बनवून टाकणार. चहू बाजूंना हदमध्ये राहणाऱ्यांना सुद्धा परम शांती मिळेल. म्हणून हळूहळू ज्ञानच कामात येते. ज्ञानाने तुम्ही सर्व काही प्राप्त करू शकता. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की मी जप तप ध्यान योगाने प्राप्त होत नाही, फक्त ज्ञानानेच प्राप्त होतो.
ज्ञानी तू आत्मा मला विशेष प्रिय आहे. तर ज्ञान कोणते? ज्ञान बेहदच्या विश्वाचा आदी मध्य अंतपर्यंतचे ज्ञान. बेहदचे विश्व करो बनले का बनले कोणी बनवले? हु इज द अल्मायटी अथॉरिटी? त्याचे निराकारी, आकारी आणि साकारी रूप काय आहे? त्या सर्वांना जाणणे, मानणे आणि ज्ञान स्वरूप बनून ज्ञानाला जीवनात धारण करणे हेच सर्व काही आहे. नष्टो मोहा बनून बुद्धीने इच्छा मात्र अविद्या बनणे. बुद्धीने त्याग करायचा आहे. सर्व काही तुमच्याकडे येईल. माया सुद्धा तुमच्याकडे खूप येईल. परंतु तुम्ही समजून जाल की ही 5 तत्वांच्या दुनियेची माया आहे. हा मृत्यू लोक आहे. या मृत्यू लोकात मायाच आहे. जेव्हा तुमच्याकडे खूप शक्ती येईल तेव्हा माया तुमच्या समोर खूप माया ठेवून देईल की माया घ्या, माया माया. परंतु तुम्ही समजून जाल की ही माया आहे. ही माया काहीच कामाची नाही. शेवटी आत्म्याची शक्ती, आत्मा आणि आत्मस्वरूप बेहदच्या परमपित्याकडे जी शक्ती आहे व बेहदची कमाई, बेहदची अविनाशी ज्ञानाची कमाई, बेहदचा अविनाशी योग केला, बेहदच्या विश्व कल्याणाची सेवा केली, या सेवेने बेहदचे भाग्य बनते. अखेरीस हे सर्व काही खूप कामी येणार आहे. म्हणूनच बेहदचे ज्ञानी योगी बना. आमचा दुसरा एक व्हिडिओ आहे. आता जे धर्तीवर होणार आहे ते कुणाला काहीही माहीत नाही. काय होणार आहे? पुढील येणाऱ्या काळामध्ये अतिशय भयंकर होणार आहे. म्हणून मी सांगत आहे की महाकाल प्रलयामध्ये कोणकोणते आत्मे वाचतील. पार्ट 1, पार्ट 2 व्हिडिओज बघा. आणखी अजून खूप व्हिडिओज आहेत. म्हणून येणाऱ्या काळात महाकाल प्रलयात धर्तीवर कोण कसे वाचणार, कारण धर्तीवर जे होणार आहे त्याचा कोणालाही कसलाही अंदाज नाही. म्हणून ज्ञानच तुम्हाला वाचू शकते. परम शांती. आजकाल भूत प्रेत काढण्याचा खूप मोठा धंदा चालू आहे. लोक भीतीने भूत प्रेत काढणाऱ्यांकडे जातात. परंतु भूत प्रेत काढणाऱ्या तांत्रिक मांत्रिकाकडे सुद्धा लाखोच्या संख्येने भूत पळालेले असतात. जे त्यांचे स्मरण करतात ते त्यांच्याकडे जातात. त्यांचे भूत तर काढून टाकतात, परंतु ते त्यांचे भूत तुमच्या घरी पाठवून देतात व ते भूत कायमच अड्डा बनवून टाकते. थोडे दिवस म्हणजे 4-6 महिने तुम्हाला ते आराम देतात. नंतर ते त्यांचा अड्डा लावतात. म्हणून कधीही भूत प्रेत काढणाऱ्यांकडे जाऊ नका. ते काहीही कामाचे नाहीत. अखेरीस ज्ञान, योग, सेवा, धारणा करावी. बेहदच्या परमपित्याचे स्मरण करावे. भूत प्रेत काढणारे तर शंकराचे स्मरण करतात. शंकर त्यांचे भूतनाथ आहेत. त्यांच्याकडे पण भूत असतात. कोणी हनुमानाचे स्मरण करतात तर हनुमान सुद्धा आहेत. ज्या पण देवी देवतांना आठवतात ज्यांचे नाव असते, परंतु तेथे भूतांचा अड्डा असतो. भूत काढणाऱ्यांकडे पण भूतांचा अड्डा असतो. म्हणून त्यांच्याकडे कधीही जाऊ नये ना, त्यांचे स्मरण पण करू नये. नाहीतर त्यांच्याकडील भूतसुद्धा तुमच्याकडे येतील व संकटात टाकतील. फक्त एका बेहदच्या परमपित्याचे सहाय्य घ्या. योगाद्वारे आपल्या आत्म्याची शक्ती वाढवा व भूतांना पळवून लावा. परम शांती. या व्हिडिओच्या ओरिजिनल व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. यामुळे असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. बेहदची परम शांती. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.